नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोकण किनारपट्टीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे वनरक्षक आणि तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे मित्रांनो, ती आहे 720 किमी. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी जी आहे ती आहे अरबी समुद्रालगत आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ कोणत्या नदीपासून मानला जातो? तर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ जो मानला जातो मित्रांनो, तो दमणगंगा या नदीपासून मानला जातो. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट कोणत्या ठिकाणी होतो? तर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट जो होतो मित्रांनो, तो होतो तेरखोल खाडीकडे होतो मित्रांनो, दक्षिणेकडील शेवट. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी जी आहे ती आहे 40 ते 60 किमी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस कोणती पर्वतरांग आहे? तर कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस जी पर्वतरांग आहे मित्रांनो, ती आहे सह्याद्री पर्वतरांग. त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. तर डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस कोणत्या कारणामुळे पडतो? तर कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस जो पडतो तो निसर्ग मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे मुंबई बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर. त्याला नावाशिवाय म्हणतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य जे आहे ते आहे मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य. तर डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? तर कोकण किनारपट्टी जी आहे प्रामुख्याने ती लाल जांभी मातीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, कोकण किनारपट्टीतील प्रमुख फळपीक कोणते आहे? तर कोकण किनारपट्टीतील प्रमुख फळपीक जे आहे मित्रांनो ते आहे हापूस आंबा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कोकण किनारपट्टीतील कोणता जिल्हा अल्फान्सो हापूस आंब्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर अल्फान्सो हापूस आंब्यासाठी जो जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो त्याचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, महाराष्ट्रातील कोकण विभागात कोणती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील कोकण विभागात जिल्हे जो आहे तो 7 जिल्हे आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, कोकण किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तो कोकण किनारपट्टीतील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा टॉपिक येतो मित्रांनो, दुसऱ्या नंबरचा टॉपिक येतो आपला कोकणातील बंदरे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई बंदर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, जवाहरलाल नेहरू बंदर JNPA कोणत्या ठिकाणी आहे? तर JNPA जे आहे मित्रांनो ते आहे नावाशिवा, यानी की रायगडमध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर, JNPA असं आपण त्याला म्हणतो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, मुंबई बंदर कोणत्या समुद्रकिनारी आहे? तर मुंबई बंदर जे आहे ते समुद्रकिनारी अरबी समुद्रकिनारी मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर नावाशिवा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते आहे रत्नागिरी बंदर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते आहे मालवण बंदर. आपला राईट आन्सर बी होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते डहाणू बंदर आहे. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, जयगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जयगड बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 10वा, मालवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण बंदर जे आहे ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, रेवस बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवस बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, उरण परिसर कोणत्या प्रमुख बंदराशी संबंधित आहे? तर जे उरण परिसर आहे मित्रांनो ते जवाहरलाल नेहरू बंदर याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. त्याचा फुलफॉर्म आहे JNPA. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, मुंबई बंदर कोणत्या प्रकारचे बंदर आहे? तर मुंबई बंदर जे आहे मित्रांनो ते नैसर्गिक बंदर आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, JNPA चे पूर्ण नाव काय आहे? तर JNPA चे पूर्ण नाव जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी कोणते बंदर करते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी जे बंदर करते मित्रांनो त्याचं नाव आहे जवाहरलाल नेहरू बंदर JNPA. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, दाभोळ बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दाभोळ बंदर जे आहे ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, देवगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर देवगड बंदर जे आहे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, बाणकोट बंदर कोणत्या नदीशी मुख्याशी आहे? तर बाणकोट बंदर जे आहे ते सावित्री नदीच्या मुख्याशी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर जे आहे ते आहे मुंबई बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, नावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नावाशेवा बंदर जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, वेरगुला बंदर कोणत्या समुद्रकिनारी आहे? तर वेरगुला बंदर जे आहे ते आहे अरबी समुद्र किनारे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, कोकणातील बहुतेक बंदर कोणत्या प्रकारचे आहेत? तर कोकणातील बहुतेक बंदर जे आहे ते समुद्र बंदर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई बंदर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे कोणत्या किनारपट्टीवर आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे जे आहे ते आहे कोकण किनारपट्टीवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, हा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला, कोकणातील बंदरे प्रामुख्याने कोणत्या समुद्राशी संबंधित आहे? तर कोकणातील बंदरे जे आहे प्रामुख्याने ते अरबी समुद्राशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.